जी 24 तासवर 24चं सरकार कोण येणार हा विषय आपण चर्चा करत असताना ओपिनियन पोल पाहतो आहोत आणि या महा ओपिनियन पोलमध्ये आणखी एका महत्त्वाच्या राज्याचे आपल्याला आकडे समोर येताना दिसत आहेत। छत्तीसगडमध्ये काय स्थिती असेल, काय सांगतोय ओपिनियन पोल हे आपण पाहूया। छत्तीसगडमध्ये एनडीए मुसंडी मारण्याची शक्यता इथं दिसते आहे। छत्तीसगडमधील सर्व 11 जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, तर इंडिया आघाडीची पार्टी छत्तीसगडमध्ये कोरीच राहण्याची शक्यता आहे। झी मीडिया आणि मॅट्रिक्सचा हा ओपिनियन पोल आपण पाहतो आहोत, त्यांची नेमकी आकडेवारी काय आहे ते पाहूया। छत्तीसगडमध्ये लोकसभेच्या 11 जागा आहेत आणि या 11च्या 11 जागा एनडीए यंदा जिंकेल असा हा ओपिनियन पोल सांगतोय। गेल्या वेळेस 10 जागा जिंकल्या होत्या इंडिया आघाडीकडे, गेल्या वेळेस 1 जागा होती, तर या वेळेस मात्र म्हणजे 2024 मध्ये इंडिया आघाडीकडे एकही जागा येणार नाही असं हा ओपिनियन पोल सांगतो आहे। छत्तीसगड पाठोपाठ यानंतर जाऊयात ईशान्य भारतात। आसामचा ओपिनियन पोल देखील आता जी 24 तासच्या हाती आलेला आहे आणि त्या ओपिनियन पोलचा अंदाज काय आहे तर आसाममध्ये एनडीएला 14 पैकी 11 जागा मिळू शकतात, तर इंडिया आघाडीला फक्त एका जागी यश मिळण्याचा अंदाज आहे, तर इतर जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्या खात्यात 2 जागा पडू शकतात। तेव्हा आसाम छत्तीसगडचा आपण ओपिनियन पोल बघितलेलाच आहे, त्याआधी आपण महाराष्ट्राचा ओपिनियन पोल बघितलेला होता, जिथे डोळे विस्फारणारा असा आकडा भाजपसाठी दाखवत होता। पाठक सरांना विचारायचं आहे, तुमच्यासाठी हा आकडा अपेक्षित होता की याहूनही मोठं यश भाजपला मिळू शकतं? आम्ही तो म्हणतो 45च्या वर देखील आम्ही जाऊ शकतो। बरं, लॉजिक असं आहे की भारतीय जनता पक्षाने परवा 20 जणांचे नाव घोषित केले। तुम्ही एक एक नाव बघा, त्यापैकी कोणचा उमेदवार हारू शकतो याचा तुम्ही विचार करा। त्यामुळे उर्वरित जे की देखील नाव आहेत ते अजितदादा गटाचे असो, एकनाथराव शिंदेचे असो किंवा भारतीय जनता पक्षाचे असो, आमची जी चर्चा आहे आणि जो काही वेळ लागतोय उमेदवार कोणाची असो तो जिंकून यायलाच पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे। पण पाठक सर, पहिली यादी मुळातच ज्या सेफ सीट आहेत त्यांचीच असते, त्यामुळे 20 उमेदवार निवडून येतीलच। मात्र जर शिवसेना शिंदे गटाला 12 ते 14 जागा द्यायच्या असतील, राष्ट्रवादी गटाला 4 जागा द्यायच्या असतील, तेवढे तगडे उमेदवार देणं आणि ते निवडूनच येतील याची सोय करणं याची सगळी मदार भाजपने उचलली आहे। प्रसंगी पक्षचिन्ह देखील दिलं जाईल। बघा, मला कंप्लीट करू द्या। आता असं समजा की एकीकडे अजित पवार गट जो एनसीपी म्हणून स्ट्रॉंग गट आहे, एकनाथ शिंदे हा देखील एक स्ट्रॉंग गट आहे आणि भारतीय जनता पार्टी, दुसरीकडे कोण उरलं? काँग्रेसला जवळजवळ 0 जागा मिळणार आहेत, त्यांचे अध्यक्ष देखील निवडून येणार नाही अशी परिस्थिती आहे। शरद पवार गट जर म्हटलं तर त्यांच्या बारामती देखील आम्ही त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांना टक्कर देणार आहे, त्यामुळे त्यांची ती सीट देखील नक्की नाही आहे। तुम्ही जर उद्धव ठाकरेंचं म्हटलं तर समजा ठाणे किंवा संभाजीनगर ही त्यांची नेहमीची एक शोर शॉट सीट होती, तिकडे देखील आम्ही अशी काट्याची टक्कर देणार आहे। त्यामुळे यांच्याकडे 1-2 जागा जरी आल्या तरी त्यांनी समाधान मानावं, आमच्याकडनं पूर्णपणे तयारी आहे। दुसरं, मतदाराला शेवटी हा विचार करतील की मी जे मत देतोय ते जाणार कुठे आहे, ते जर मोदींजींपर्यंत जाणार असतील तर मी मत देईल, अन्यथा माझं मत कुठे जाणार आहे हे त्यांना माहीतच नाही। कारण इंडिया आघाडीचं जे काही आघाडी होती तिथले चित्र आठवा। मी आवटे साहेबांचा सन्मान करतो, पण मी सांगू इच्छितो त्यांनी फार सहज म्हटलं की वेस्ट बेंगॉलमध्ये तो स्ट्रॅटेजीचा भाग आहे, काय तर ममता एकट्या लढल्या, मग अधीर रंजन चौधरीच्या विरुद्ध त्यांनी ते युसुफ पठाणला का आणलं? असंच जर असेल तर दिल्लीमध्ये देखील केजरीवाल ही स्ट्रॅटेजीचा भाग आहे का सर्वात पहिला चेहरा नितीश कुमार त्यांना भारतीय जनता पक्षाबरोबर नेलं हा देखील स्ट्रॅटेजीचा भाग आहे का? मुळामध्ये इंडिया आघाडी ही अस्तित्वातच नाही, यांचा उमेदवार कोण, यांचा नेता कोण हेच यांना माहीत नाही। त्यामुळे भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये 45 जर जागा मिळत असतील तर आम्हाला तरी आश्चर्य वाटत नाही आहे। नक्कीच, आणि तुम्ही दिल्लीचा विषय काढला म्हणून आपण दिल्लीमधले आकडे काय सांगतायत हेही आपण पाहणार आहोत। दिल्लीमधले आपण ओपिनियन पोल काय सांगतो हे पाहतो आहोत। दिल्लीचा गड भाजप राखण्याची शक्यता आहे। दिल्लीतल्या सर्व 7 जागांवर एनडीएची, भाजप प्रणित एनडीएची सरशी होऊ शकते। काँग्रेस आणि आप एकत्र येऊनही इथं फायदा होणार नाही असं दिसतंय। काँग्रेस आणि आपला 0 जागा मिळण्याचा अंदाज आहे। ओपिनियन पोलची नेमकी आकडेवारी काय सांगते हे आपण पाहतो आहोत। दिल्लीचा गड भाजप राखण्याची शक्यता आहे। दिल्लीतल्या सर्व 7 जागांवर सरशी होण्याची शक्यता आहे। काँग्रेस आणि आप एकत्र येऊनही इथं फायदा होईल असं दिसत नाहीये।
खरं तर हेमाली, यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एकतर भाजपची स्ट्रॅटेजी यशस्वी ठरली का? जो केजरीवाल सरकारवरती दारू घोटाळ्याचा कथित आरोप झालाय, चौकशा सुरू आहेत, सिसोदिया आत आहेत, केजरीवालांना कधीही अटक होऊ शकते असं बोललं जातंय, असं चित्र रंगवलं जातंय, त्यांच्या मागे चौकशा लागलेल्या आहेत. त्याचा फटका कुठेतरी आपला आणि काँग्रेसच्या युतीला, आघाडीला बसलाय का, असा सवाल देखील या आकड्यांवरून उपस्थित होतोय. नक्कीच आपण बघतो आहोत हे आकडे. गेल्या वेळेस सुद्धा 7 जागा एनडीएनं पटकावल्या होत्या. 2024 मध्ये सुद्धा 7 जागाच त्यांनी कायम राखलेल्या आहेत. आणि याविषयीच आपण आता अधिक चर्चा करणार आहोत. आपल्या बरोबर आहेत पत्रकार व्यंकटेश केसरी. आपण त्यांच्याकडे जाऊया. व्यंकटेश केसरीजी, आपण पाहिलेलं आहे ओपिनियन पोल दिल्लीचा की तिकडे भाजप प्रणित इंडियानं आपला गड राखलेला आहे. सर्वच्या सर्व 7 जागा त्यांच्याकडे जातील असं ओपिनियन पोल सांगतो. थोडक्यात काँग्रेस आणि आप एकत्र येऊन सुद्धा तिथं त्या इंडिया आघाडीला काहीच फायदा होत नाहीये. भाजप तिथं ठाण मांडून बसलेली दिसून येते. काय आपलं मत? असे की 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काँग्रेस आणि आम आदमी पार्टी हे वेगवेगळे लढले. त्याचा नक्की फायदा भाजपला झाला. विधानसभेत सुद्धा अशा प्रकारची ही ट्रँग्युलर फाईट होती, परंतु त्याचा फायदा आम आदमी पार्टीला मिळाला. म्हणजे विधानसभेच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांचा कल हा स्पष्टपणे वेगवेगळा दिसलेला आहे. यावेळेस काँग्रेस आणि आम आदमी पार्टी एकत्र आलेली आहे. तर भारतीय जनता पक्षाची जी विरोधी मतं आहेत ती किती आहेत आणि किती उमेदवार येणार हा वेगळा भाग आहे, परंतु ती विरोधी मतं ही एकवटलेली आहेत आणि ती कुणाकडे जाणार, तर ती भाजपच्या विरोधात जो काही त्यांच्यासमोर पर्याय आहे तिकडे जाऊ शकतो. हा एक भाग झाला. मी दिल्लीतच राहतो. आम आदमी पार्टीने ज्या काही वेलफेअर स्कीम केलेल्या आहेत त्याचा फायदा लोकांना होतो, परंतु करप्शन हा जो मुद्दा आहे, करप्शन हे सर्व पक्षात लोकांनी गृहीत धरलेलं आहे. शासन आणि प्रशासनात करप्शन होतच असतं. रामराज्य काही येत नसतं. त्यामुळे करप्शनविषयी लोक या निवडणुकीमध्ये कितपत मतदान करतील हे माहिती नाहीये. नरेंद्र मोदी यांच्यासारखा सर्वात सामर्थ्यवान नेतृत्व भारतीय जनता पक्षाकडे आहे. असं असताना म्हणजे एक गोष्ट लक्षात येत नाही की महाराष्ट्रात जसं पक्ष फोडले किंवा कर्नाटकामध्ये भारतीय जनता पक्ष हा देवेगौडावर चालला, एकीकडे कुटुंबवाद म्हणतात. त्याच्यानंतर बिहारमध्ये वेगवेगळे असे प्रादेशिक पक्ष त्यांनी केले, युती केली. ह्याच्यामध्ये कुठे ना कुठे विरोधाभास दिसतो. म्हणजे भारतीय जनता पक्षाची प्रचार यंत्रणा, त्यांचं ऑर्गनायझेशनल स्किल, नरेंद्र मोदी यांच्यासारखा प्रबळ नेता, त्याच्यानंतर त्यांनी जे एक प्रखर हिंदुत्ववादी जी भूमिका घेतली, ह्या सर्व बाजू भाजपच्या दृष्टीने जमेच्या असताना प्रादेशिक पक्षाच्या कुबड्या घेणे किंवा विरोधी पक्षांची फोडणे या गोष्टी करण्याची तशी काही गरज नाही आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष तसा येऊ शकतो, परंतु काही राज्यात ते केलेलं आहे. आणि जसं तेलुगू देशम पार्टीबरोबर त्यांनी अलायन्स केला. नायडू स्वतः करप्शनच्या चार्जेसमध्ये, चंद्रबाबू नायडू हे जेलमध्ये होते. तर त्यामुळं हे माहिती नाही. परंतु दिल्लीत एक मात्र दिसतंय की दिल्लीमध्ये हा मुकाबला हा चांगला राहील. कोण येणार आणि कोण नाही, कारण आणखीन काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचे उमेदवार जाहीर व्हायचे आहेत. परंतु एकदा उमेदवार जाहीर झाल्यानंतर कळेल. पण आज चित्र असं दिसतं की एकतर्फी निवडणुका होतील असं वाटत नाही. निश्चित केसरी सर, दिल्लीचा आकडा आपण बघितला, आता पंजाबचे आकडे देखील बघणं तेवढंच इंटरेस्टिंग राहणार आहे. त्याआधी याच मुद्द्यावरती मृणालिनी मॅमना थोडं बोलायचं आहे. मला दिल्लीबद्दल थोडीशी जोड द्यायची आहे. केसरी सर दिल्लीत राहतात, दिल्लीचे रहिवासी आहेत, ते केजरीवालांचा कारभार जवळून पाहतात. आपण देखील केजरीवालांचे प्रशंसक आहोत. पण थोडं आकडेवारीकडे गेलं 2019च्या, जेव्हा काँग्रेस आणि आप वेगवेगळे लढले होते, त्या दोघांच्या मतांची एकत्र बेरीजपेक्षाही भारतीय जनता पक्षाला तिथे मिळालेली मतं तेव्हा जास्त होती. आता भारतीय जनता पक्षाने तिथे प्रयोग केले आहेत, चेहरे बदललेले आहेत. त्यामुळे बदललेल्या चेहऱ्यांना जर पक्षातून अंतर्गत आव्हान मिळणार नसेल आणि बेरीज हेच जर कोष्टक असेल, तर भारतीय जनता पक्ष 7 जागा दिल्लीतल्या जिंकू शकते असं आकडेवारीच्या आधाराने म्हणता येईल. आकडेवारी हेच जनतेचं मत असतं असं नाही. सेफॉलॉजीच्या पलीकडेही काहीतरी असतं. पण जसा महाराष्ट्रातला 45चा अंदाज काहीसा प्रश्न निर्माण करतोय, तसं दिल्लीबाबत म्हणता येत नाहीये. कदाचित भारतीय जनता पक्षाला केंद्रात आम्ही सत्ता देऊ
आणि दिल्लीच्या राज्यात केजरीवालांना देऊ असा फेडरल फॉर्म्युला तिथे प्रत्यक्षात येऊ शकेल. मात्र त्यानिमित्ताने आपण विश्वास पाटकांचं अभिनंदन करून टाकू की एवढ्या जागा त्यांना महाराष्ट्रातही मिळत आहेत आणि दिल्लीतही मिळत आहेत. प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी त्या मिळतील का हे उत्तर यायला वेळ आहे. पण आज तरी आपण त्यांना निश्चितपणे आवटे, त्यानंतर रामदासी यांच्या वतीने, पत्रकारांच्या तुम्हा सगळ्यांच्या वतीने आज आम्हाला तुम्ही पेढे देऊ शकता तेवढं मात्र मी निश्चित म्हणते. आवटेंना विचारत चालतंय का? निश्चित. तेव्हा दिल्लीतले हे आकडे आपण बघितले. सोबतच आम्ही या ओपिनियन पोलमध्ये काही प्रश्न देखील सर्वेक्षणादरम्यान विचारलेले होते. त्यातला पुढचा प्रश्न आपण बघूयात आणि त्यावरती सर्वेक्षणात लोकांनी काय उत्तरं दिली आहेत तीही बघूयात. मोदी सरकारने अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी घेतलेल्या निर्णयांशी तुम्ही किती समाधानी आहात असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा खूप जास्त समाधानी आहोत असं 32% लोकांचं म्हणणं आहे. काही प्रमाणात समाधानी आहोत असं 40% लोक म्हणतात. असमाधानी असणाऱ्यांचं प्रमाण आहे 24% आणि काहीही मत नसणाऱ्यांचं प्रमाण आहे 4%. नक्कीच. आणि राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा मुद्दा किती भाजपला फायदेशीर ठरेल आहे असाही एक महत्त्वाचा प्रश्न या सर्वेक्षणादरम्यान विचारण्यात आला आणि यामध्ये 56% लोकांचं मत आहे खूप जास्त फायदा झालेला आहे, तर काही प्रमाणात फायदा झालेला आहे असं म्हणणारे लोक आहेत 26%. तर काही फरक पडणार नाही असं 9% लोकांना वाटतंय. तर उलट 5% लोकांना असं वाटतंय की या मुद्द्याचा भाजपला निवडणुकीमध्ये नुकसान होईल. तर 4% लोकांचं कोणतंही मत त्यांनी नोंदवलेलं नाही. तेव्हा याच मुद्द्यांवरती आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका. बघत रहा झी 24 तास.